Kanchi, and after Kanchi we are visit Tirupati and everything. 7 days trip. We are enjoying lot. पॉंडिचेरीवरून तिरुपती जाताना एक टेम्पल पडलं होतं, तर तिथे गेल्यावर आम्ही छान फ्लावर्स वगैरे घेतले आणि आतमध्ये गेल्याच आम्ही बघितलं तर इतकी भीड होती, खूप जास्त. दर्शन घ्यायलाच आम्हाला 1 आवर लागले, पण छान दर्शन झालं आणि बाहेर वगैरे निघालो. हा बंदर तर बघा कसं नारळ खात आहे. त्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या टेम्पलचं दर्शन घ्यायसाठी. तिथे गेल्याच ह्या छोट्या मुली किती सुंदर डान्स करत होते हे वगैरे बघून घेतलं आम्ही आणि गेलो आतमध्ये दर्शन घ्यायसाठी. तुम्ही म्हणत असणार टेम्पल का बरं पूर्ण दाखवत नाही, कारण की काही ठिकाणी मध्ये फोन अलाउड नसते, त्यामुळे आम्हाला शूट करता आलेलं नाही. आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर निघालो. या छोट्या मुलीची काही म्हणत होती तर ही छान हर हर म्हणत निघाली होती. तर हे बाहेरचं व्ह्यू होतं आणि इतकं भारी होतं ना, खूप जास्त, आणि वेदरसुद्धा छान होतं. आणि गाईज आपल्या महाराष्ट्राकडे लेमन राईस वगैरे नसतो मिळत, पण साऊथ इंडियनकडे काही टेम्पल्समध्ये लेमन राईस मिळत असतो आणि तो प्रसाद इतका छान असतो ना, असं वाटते की पोट भरून खायचं. प्रसाद वगैरे खाऊन झाल्यास आम्ही पोचलो तिरुपतीला आणि सेकंड डे मॉर्निंगलाच आम्ही निघालो तिरुपतीच्या टेम्पलचं दर्शन घ्यायसाठी. बसमध्ये वगैरे बसल्यास आम्ही व्ह्यू बघत निघालो आणि तिरुपतीच्या मधामध्येच तिथे बस थांबवली जातात, कारण की तिथे आपली चेकिंग वगैरे केले जातात आणि बसचे सुद्धा चेकिंग केले जातात. चेकिंग वगैरे झाली आणि आम्ही परत बसलो बसमध्ये. आणि तिरुपतीचं टेम्पल पहाडीवर आहे आणि खालचं व्ह्यू तर बघा इतकं भारी दिसत होतं ना, खूप जास्त. तिथे पोचल्यास आम्ही दर्शनाला नाही गेलो, कारण की काही जणांचं टकलं करायचं होतं. या क्युटीला तर माहीतच होतं की माझं टकलं होणार आहे म्हणून, तर ती छान केसाला वगैरे हात लावली आणि आमच्याकडे बघून हसत होती आणि किती शांत बसून ती छान टकलं करू देत होती. तिचं टकलं वगैरे झालं. मी प्रयागराजला तर नाही गेली होती, पण तिरुपतीला छान तिथं वॉटर होतं, तर मी तिथे तशीच फिलिंग घेऊन घेतली प्रयागराजसारखी. आणि तुम्हाला वाटत असेल गाईज मी पाण्यामध्ये भीत नाही, पण मला खूप भीती वाटतो. तर माझ्या साईडला माझी ताई मला पकडून होती. तिला मी व्हिडिओमध्ये नाही घेतलं, कारण की ती टकली होऊन होती, म्हणूनच ती व्हिडिओमध्ये नाही येत म्हणत होती. आंघोळ वगैरे करून आम्ही निघालो मग तिरुपतीचं मेन टेम्पलचं दर्शन घ्यायसाठी. आणि ते टेम्पल खूप अंदर आहे, तर वॉक करत खूप दूरपर्यंत जावं लागतो. आतमध्ये गेल्याच तुमचे फोन आणि स्मार्टवॉच घेतल्या जाते, कारण की तिथे अलाउड नसतो, त्यामुळे मी काही बाकीचं व्हिडिओज काढू शकली नाही. बाहेर निघालो आणि बाहेर काही छोटे टेम्पल्स होते, तिथे छान पाया वगैरे लागून घेतली. गाईज बाकी टेम्पलपेक्षा आमचं तिरुपतीला दर्शन खूप लवकर झालं. मे बी 20 मिनिट्समध्येच आमचं दर्शन वगैरे झालं आणि निघालो आम्ही परत यायसाठी रूमला. आणि रूमला आल्यास आम्ही कपडे वगैरे चेंज केलो आणि गेलो ब्लू लँडला. आता तुम्ही म्हणत असेल की ब्लू लँड काय आहे? ब्लू लँड एक वॉटर पार्क आहे, ते तिरुपतीलाच आहे. तिथे छान गेल्याच आम्ही रेन डान्स वगैरे केला. या क्युटीला सुद्धा आम्ही रेन डान्समध्ये आणलेलं होतं आणि रेन डान्स झाल्याच आम्ही गेलो स्विमिंग पूलला. तिथे छान आम्ही व्हिडिओज वगैरे काढून घेतले. त्यानंतर आम्ही गेलो स्लाईड करायसाठी आणि स्लाईडवर इतकी जाम मजा आली ना, खूप जास्त. आता तुम्ही म्हणत असाल की हे टकलू कोण आहे? ही टकलू माझी ताई आहे. तिने तर टकलं केलं होतं तिरुपतीला आणि ती मला पण फोर्स करत होती की तू पण करून टाक टकलं म्हणून. असंच एन्जॉय करता आम्ही मग निघालो रूमकडे जायसाठी. पॅकिंग वगैरे केली आणि आमची मॉर्निंगलाच ट्रेन होती, तर आम्ही ट्रेनमध्ये वगैरे बसलो आणि निघालो परत यायसाठी. सो गाईज तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगाल आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.